आणि यानंतर आपण थेट जाऊयात, नाना पटोले सध्या बोलतात। आणि जनतेचा मताचा अधिकार जनते जो राहू दिला तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल। आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही, हा बेईमानीने केलेला पराजय होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं। तुम्ही राहुल गांधी यांना रामाची उपमा दिली, काय कसं आहे, मीडियावाले तुम्ही शब्दाचा अनर्थ करता। मी सांगितलं की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप घाबरतात आणि राहुल गांधीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की 2 वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, ते गेले नाही। मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची जी भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहेत। देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहेत। आणि राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच, भगवान श्रीरामाचं दर्शन करतील, पण भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुलजी काम करतात आहेत हे मी सांगितलेलं आहे। मी भगवान श्रीरामाचं आणि राहुलजीची बराबरी केलेली नाही। भगवान श्रीरामाचं काम करणं, त्यांच्या विचाराचं काम करणं हे बराबरी होतच असेल तर मग नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटंसं दाखवून आपल्याला मोठं दाखवलं होतं, तर ते कुठलं हे रामभक्त आहे हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आणि ते बंडखोरी शमवण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना फोन करतात आता आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। अहिल्यानगर